आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो प्लीज तिला नेऊ नका. प्लीज ऐका माझं. सई माझी बायको होती. इन्स्पेक्टर साहेब मी खरं सांगते, माझं ऐका. मी अहो तुम्ही बघा ना, अहो बोला ना काहीतरी. हे काय चाललंय सगळं? सई देवा, देवा, अरे तू असं चालत. अरे देवा, सावकाश. इन्स्पेक्टर जरा मॅडम प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावंच लागेल. सई बायको आहे माझी. जागीरदारांची सून आहे ती. कुठल्या बेसिसवर तिला पोलीस स्टेशनला घेऊन चाललात तुम्ही? देवांश, इथे काय झालंय तुला काहीच माहित नाही. एक्झॅक्टली तेच विचारतोय ना मी. असं काय घडलंय की आपल्या घरात पोलिसांना यायची वेळ पडली? का घेऊन जाताय तुम्ही सईला? हे बघा मिस्टर जागीरदार, तुमच्या मिसेसने कंप्लेंट केली म्हणून आम्ही विक्रमला पकडायला इथे आलो. पण इथे आल्यानंतर आम्हाला वेगळंच काहीतरी कळलं. खरं तर ते प्रकरण काय आहे हे आम्हाला कळायला हवं. कारण तुमच्याच मिसेसने स्वतःच विक्रमला इथे मेसेज करून बोलवलं होतं. नेमकं काय आहे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला चौकशी करणं भाग आहे. मोबाईल चेक केला तेव्हा कळलं. हिनेच मेसेजेस पाठवले होते. इन्स्पेक्टर, कंप्लेंट कोणी केली होती? तुमच्या मिसेसने, सई मॅडम. मला सांगा, एखाद्या व्यक्ती ज्याने गुन्हा केलाय तो गुन्हा केल्यानंतर स्वतःच का कंप्लेंट करेल, का पोलिसांना घरी बोलवेल? हो ना, पण हिला वाटलं नव्हतं ना हिची चोरी अशी पकडली जाईल. ओव्हर कॉन्फिडन्स. पण आज सत्य सगळ्यांसमोर आलंच. सर तुम्हाला माहिती आहे ना, मी असं कधीच करणार नाही. मी स्वतः शॉकेत हे सगळे मेसेज बघून. सर, ज्या माणसाचा मला राग येतो त्याला मी मेसेज का करेन? हा खोटे आरोप लावतोय माझ्यावर. प्लीज विश्वास ठेवा. देवांश, हा विक्रम आहे ना, आपल्या सईला मुद्दामून अडकवतोय. एक्झॅक्टली. आय नो हा सगळा प्लॅन विक्रमचा आहे. आणि हे सगळं ना सईला फसवण्याकरता चाललंय. इन्स्पेक्टर, माझं ऐका तुम्ही. या विक्रमला अरेस्ट करून घेऊन जा पोलीस स्टेशनला. देवांश, अरे इतका मोठा बिझनेसमन तू, आणि तूही या सईच्या जाळ्यात अडकलास. काय तू? भैरवी मॅडम, तुम्ही ना बरोबर बोलत होतात. या सईने तुमच्या पोराची पार वाट लावून टाकली. आणि काय ग सई,
अगं मी तुला किती साधी समजत होतो, तू तर एक नंबरची लबाड निघालीस ग. अगं बघ त्याच्याकडे, किती साधा आहे, भोळा आहे तो बिचारा. आणि तू काय काय करतेस तू? देवांश, अरे ऐक माझं, प्लीज ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. अरे तुझ्या चांगुलपणाचा फायदा उचलते ती. बघ जरा माझ्याकडे काय हालत झालीये माझी. अरे मला सोडून पैसा बघून तुझ्याकडे आली होती. बस देवांश, तू ऐक माझं, तू भावासारखा आहेस मला, तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय मी. ऐक माझं, तिच्यावर इतक्या आंधळेपणाने विश्वास टाकू नकोस, बंद करते. अरे ही जशी मला सोडून तुझ्याकडे आली आहे ना, त्याही तुला सोडून पुण्यात तिसऱ्याकडे निघून जाईल. मी लिहून देतो तुला. प्लीज कॉपरेट. सुशिक्षित आहात तुम्ही. लँग्वेज हे बघा, कायदा हातात घेऊ नका. जागीरदार, जर तुम्ही कायदा हातात घेतला तर तुमच्यावर सुद्धा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आय एम सॉरी इन्स्पेक्टर, पण माझ्या बायकोबद्दल काहीही ऐकून घेणार नाहीये. हे बघा मिस्टर जागीरदार, आम्ही तुमचा राग समजू शकतो, पण तुमच्या मिसेसने स्वतः या विक्रमला मेसेज करून इथे बोलवलं. जरा मोबाईल दाखवा तुमचा. हे बघा, या मेसेजमध्ये तुमच्या मिसेसने स्वतः विक्रमला इथे येण्याची विनंती केली आणि यात स्पष्ट लिहिलंय की माझा नवरा झोपलाय, तू घरी ये. काय समजायचं? So disgusting. This is so embarrassing. सर मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच याला मेसेज केलेला नाहीये. ज्या व्यक्तीचा मला इतका राग येतो त्याला मी मेसेज का करेन? हे सगळं खोटं आहे. माझ्यावर खोटे आरोप लावले जातात. मी मेसेज नाही केलेला. सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सही सही, रिलॅक्स रिलॅक्स. तुम्हाला काहीच एक्सप्लेन करायची गरज नाहीये मला. इन्स्पेक्टर, मला तुमचा फोन दाखवा प्लीज. माझा फोन? हो.